नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। एकेकाळी खानापूर तालुक्यात बसून कोणाला मंत्री करायचं, कोणाला आमदार खासदार करायचं याची चर्चा इथून होत होती आणि इथूनच पदे ठरत होती। तिथेच जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार मिळण्यात तारेवरची कसरत नवीन अध्यक्षाला करायला लागली आहे। याच्यासारखं दुर्दैव कधीच पाहायला मिळालं नाही। खानापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 4 गट व पंचायत समिती 8 गण असून यापैकी राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाने शेवटच्या क्षणाला अवघी 3 एबी फॉर्म दिले आणि त्यात 2 नावाने एबी फॉर्म न दिल्याने ते 2 उमेदवार अपक्ष ठरले व एकच अधिकृत उमेदवार ठरला। जेवढे उमेदवार तेवढी एबी फॉर्म देता येत नाहीत, ही आहे काँग्रेस पक्षाची वाताहत। पण अर्ज मागे घ्यायच्या दिवशी सर्वच अर्ज मागे घेऊन काँग्रेसने आपला हात मोकळा केला। या पक्षाची ही झालेली अवस्था कोणी केली, कशी केली याचं निरीक्षण करायला पुढारी पण नाहीत आणि कार्यकर्ते पण राहिले नाहीत। सगळेच गेले सोडून, मतदार जाग्यावर आहेत, मतदार कुठेही गेले नाहीत, मतदार हवाई दिल झालेत। यात काँग्रेसचे विचार मेले नाहीत। नेत्याने व कार्यकर्त्यांनी हा पक्ष वाऱ्यावर सोडून दिलाय। जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी खानापूर तालुक्यातील काँग्रेसला सोयीचे राजकारण बघितलं। हा माझा पाहुणा, तो माझा मेहुणा असं म्हणत या तालुक्याकडे दुर्लक्ष केलं। कुणाचा तरी हितसंबंध जपायचे म्हणून त्यांनी आपापली सोय बघितली। सोनसळ कदमानी कुणालाही दुखवायचं नाही असं धोरण ठरवलं होतं। मोहनराव कदम नेवरी जिल्हा परिषद गटातून पराभूत झाले होते तेव्हा स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी मदत न केल्याची भावना निर्माण झाली होती। तेव्हापासून कदम घराणे हे स्वर्गीय आमदार बाबर यांना भिवूनच होतं। पुढे भीतीचे रूपांतर प्रेमात झालं। कदम यांची दुसरी पिढी राजकारणात आली, पण स्वर्गीय आमदार बाबर यांच्या दुसऱ्या पिढीला ते दुखवायला तयार नाहीत। दुसरे खासदार विशाल पाटील हे नेहमीच बाबर गटांना मदत करतात। मग माजी आमदार सदाशिव पाटील यांना हेच दुःख होतं की मला कोणी मदत करत नाहीत। पूर्वी स्वर्गीय आमदार अनिल बाबर हे काँग्रेसमध्ये होते, पण ते सोडून गेले। नंतर माजी आमदार सदाशिव पाटील हे पण काँग्रेस सोडून गेले। नंतर नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, विनय भंडारे, सुहास शिंदे आणि काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता मनोज देवकर काल परवा काँग्रेस सोडून गेला। 16 जानेवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समितीची अर्ज भरायची मुदत सुरू झाली आणि 17 जानेवारीला 3 वर्षांनी खानापूर तालुका काँग्रेस पक्षाने अध्यक्ष नेमला व त्याला सांगितलं की अर्ज भरून घ्या, पण त्यांनी 2 दिवसात 3 माणसे उभा केली। या नवीन अध्यक्षाला उमेदवार मिळेना झाले आहेत। त्यांनी इकडून तिकडून ओढून ताणून उमेदवार शोधले, एबी फॉर्म दिले, पण या एबी फॉर्मवर उमेदवाराचे नाव नसल्याने ते उमेदवार अपक्ष म्हणून ठरले। पण सगळ्यांनी आपले अर्ज मागे काढून घेतले। स्वर्गीय माजी आमदार संपत नाना माने व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे खानापूर तालुक्यात बसून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण चालत होतं। कोणाला मंत्री करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला खासदार करायचं, पण याच तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसला उमेदवार सापडले नाहीत। याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।